जयसिंगपुरात भर दिवसा घरकामगाराने मालकाच्या घरात केली चोरी. अवघ्या 12 तासात जयसिंगपूर पोलिसांकडून गुन्हा उघडकीस. 50,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जयसिंगपूर येथील गुन्हे शोध पथकानं दिवसा झालेल्या गंभीर घरफोडीचा गुन्हा अवघ्या 12 तासात उघडकीस आणला. 2 संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे 50,70,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. दिनांक 22 मे 2025 रोजी सकाळी 10 ते 3 वाजण्याच्या दरम्यान राधाबाई रोडवरील गल्ली नंबर 5 मधील रहिवाशी भगवान राजाराम बियाणी वय 76 यांच्या घरात चोरी झाली होती. अज्ञात चोरट्याने दुसऱ्या मजल्यावरील खोलीतील कपाट उचकटून सोने, हिरे आणि मोत्याचे दागिने चोरण्याचा प्रकार घडला होता. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकानं कौशल्यपूर्ण तपास केला. गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेली माहिती अशी की आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित घर कामगार संतोषभाई मदनलाल प्रजापत वय 54 मूळ गाव सोयत खुर्द तालुका सुसनेर जिल्हा शाजापूर मध्य प्रदेश राहणार सध्या गल्ली नंबर 8 जयसिंगपूर आणि विनायक मलगुंडा पाटील वय 41 मूळ गाव मिरज मालगाव रोड भोकरे प्लॉट सुभाषनगर मिरज सध्या राहणार गल्ली नंबर 8 जयसिंगपूर अशी ही नावे संशयितांची आहेत. तपासादरम्यान संतोषबाईंनी गुन्ह्याची कबुली दिली. या दोघांच्याकडून चोरीस गेलेले 50,70,000 रुपये किमतीचे सोने, हिरे व मोत्याचे दागिने पंचनामा करून आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत. माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम, पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने, पोलीस अंमलदार ताहिर मुल्ला, निलेश मांजरे, वैभव सूर्यवंशी, बाळासाहेब गुत्ते कोळी, महिला पोलीस अंमलदार अंजना बन्ने, स्मिता कांबळे, राजेश्री देसाई आदींनी केली आहे. हिरकणी न्यूजकरिता मुख्य संपादक डॉक्टर गणेश वाईकर. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.